नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण चिकूचं लोणचं करायचं आहे। आपण कधी खाल्लं आहे का चिकूचं लोणचं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही करून पहा एकदा, तुम्हालाही आवडेल कसं असतं आणि कसं करायचं तेही मी सांगते तुम्हाला। हे पहा, मी चिकू घेतलेले, तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी घेतले 2 आणि ही आहे ना आपले वेफर आहे, चिकूची वेफर आहे बरं का। म्हणजे मी तयार केलेले, आधी सुकून घेतलेले होते। थंडीचा महिना आला की खूप चिकू निघता, उन्हाळ्यात बी राहता। म्हणजे आता तर वर्षभर चिकू असता, पण आपल्याला माहीत नाही राहत लोणचं कसं करायचं, काय करायचं आणि खायला एकदम चविष्ट असतं। कैरीचं लोणचं सुद्धा खाणार नाही तुम्ही, इतकं भारी लागतं हे लोणचं। ते पहा, मी आता तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। पहिले तर मी चिकू तुम्हाला सांगते। हे पहा, आपण चिकूची वरची साल काढून घ्यायची, ही अशी पूर्ण। तुम्हाला 1 किलोचे करायचं असेल तरी 1 किलोचं करू शकता। 1 किलोमध्ये जवळजवळ तुम्ही 3 पावशर गूळ घेऊ शकता। अर्धा किलो चिकूमध्ये अर्धा किलो गूळ टाकला तरी चालेल, कारण आंबट असतं ते। म्हणजे लोणचं गोडच असतं, फक्त त्याला आंबट करावं लागतं। हे पहा, तुम्हाला सॅम्पलमधून मी दाखवते कसं करायचं। हे पहा, असं करायचं, याचे बी काढून घ्यायची आणि ही काप अशी करायची, याची काप अशी बारीक बारीक काप, बी काढून फेकून द्यायची। हे पहा, आणि एक कागदावर करा तुम्ही, मी फक्त तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवते। हे पहा, साल पण फेकून द्यायची बरं का, फक्त गरज राहू द्यायचा आणि उन्हात ठेवायचा वरती पेपरमध्ये म्हणा, चाळणीमध्ये म्हणा। हे पहा, पिकेल चिकू आहे, कच्चा नाही आहे, पिकेल आहे। हे पहा, तुम्हाला फक्त सॅम्पलमधून दाखवला। हे पहा, हे अशा काप करायच्या, जाड राहू द्या बारीक राहू द्या, फक्त अशा। हे पहा, दिसते ना, अशी काप करायची। एक पेपर घ्यायचा, वरती गच्चीवर तुम्ही एक 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 असे ठेवून द्यायचे। हे पूर्ण 2-3 दिवसात सुकून जाता आणि सुकल्यानंतर अशी काप तयार होते। ही पहा, ही पहा, ही तशीच केली आहे बरं का। ही अशी करायची आणि तुम्हाला सांगते साहित्य काय घेतलं आहे मी लोणच्याला। हे पहा, पहिले मी जिरं घेतलं, तिखट घेतलं, जिरं घेतलं, तिखट घेतलं, हिंग घेतलेला आहे, थोडाच टाकायचा आहे आपल्याला, जास्त नाही। अद्रक घेतलेलं आहे, 20-25 याच्या पाकड्या आहे लोंगच्या, आणि हा सेंधा नमक आहे। तुम्हाला माहिती आहे, दुकानावर कुठेही भेटून जाईल सेंधा नमक, किंवा पावडर बी भेटते याची। आणि मी 7 निंबू घेतलेले आहे। हे पहा, 7 निंबू, याचा रस काढायचा आहे फक्त आपल्याला। आणि गूळ घेतलेला आहे, तोही अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त आहे। आणि कसं करायचं मी तुम्हाला सांगते। पहिले तर गॅस पेटवते। अद्रक आहे, हे धुवून काढलेलं आहे मी आधी, मस्त कोरडं झालेलं आहे। आणि त्याला काय करायचं, बारीक काप करायच्या। हे पहा, अशा गोल 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 काप करा, किंवा तुम्ही आड्या उभ्या बी चिऱ्या करू शकता। तुम्हाला आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला, आणि कसा वाटला व्हिडिओ ते सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा आणि कमेंट करायचं विसरू नका। हे पहा, मी एवढ्या अद्रकच्या अशा काप केली गोल गोल। याची साल काढायची नाही बरं का ही, कारण ते गूळमध्ये एकदम कोरडी होऊन जाते। आता काय करायचं, आपण जिरं टाकायचं भाजायला। दुसरं काहीच घेतलेलं नाही, नाही तेल लागत नाही, काही लागत। 1 कपपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे, कारण गूळ वितळायला पाहिजे म्हणून। गूळ याच्यात सगळा टाकून द्यायचा आपण। तुम्ही साखरेचं बनवू शकता, तसं काही नाही, मी गुळात बनवते। गुळात बी चांगलं लागतं आणि साखरेत बी चांगलं लागतं। हे पहा, असं वितळून घ्यायचा। हे वितळतं तोपर्यंत आपण एक एक निंबूचा रस काढून घ्यायचा। हे एका साईडला ठेवून देऊ। हे पहा,
तुम्ही चाळणी ठेवू शकता अशी, किंवा असं बिया काढून घ्यायची आपण हातातच. हे पहा मी हे करते तसं एक 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 पूर्ण निंबूचा रस काढून घ्यायचा. हा सेंदा नमक आपण थोडंसं याला असं तोडून घेऊ मुसळीने. आपला पाक गुळाचा होतोय आता. त्याच्यात आपण काय करायचं, हे अद्रक टाकून द्यायचं आधीच, हे पहा, आणि लोंग पण टाकून द्यायचे. अजून वेळ आहे त्याला. आणि आपण काय करायचं, लिंबूचा रस आहे एवढा निघलेला, हा पण याच्यात टाकून द्यायचा, म्हणजे घट्ट व्हायला पाहिजे. नंतर जसं आटेल तसं घट्ट होईल ते. आणि हा सेंदा नमक मी असा बारीक केलेला आहे, त्याला आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. हे पहा, आता आपण अद्रक आणि हे लोंग टाकलेले, आणि हे पण आपण हे याच्यातच टाकून देऊ, जिरं आणि सेंदा नमक. आणि जे आता याला थोडंसं आटू द्यायचं घट्ट येईपर्यंत. वास खूप मस्त येतो का नाही? खूप मस्त चविष्ट येतो. तुम्ही पण एकदा करून पहा. खूप तुम्हालाही आवडेल. आपल्या लोणच्यापेक्षा, कैरीचं लोणचं असतं ना, त्याच्यापेक्षा एकदम चविष्ट लागतं. हे पहा, असा थोडा घट्टा झालेला आहे, पण तरी पण आपण अजून थोडा घट्टा करू. मी आता याच्यात काय टाकते, हिंग आहे, हिंग टाकायचं आपण. आणि परत लाल चटणी मी 1.5 चमचा घेतलेली. हे पहा, मस्तपैकी असं कालून घ्यायचं पूर्ण. आणि चटपटा मस्त आंबट चिंबट आणि मस्त तिखट असं लागतं हे. आणि हे अजून घट्ट होईल. आता त्याच्यात आपण काय चिकू टाकून द्यायचे, हे काप सुकलेली वेफर आहे हे चिकूची. तुम्ही एकदा करून पहा. आणि असे सुकवायचे बरं का, याची साल काढलेली. आणि तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही करून बघायचं. तुम्ही उपासालाही चालतं हे खायला. याच्यात काही नाही, फक्त तिखट आहे, तेल नाही, काही नाही, काहीच नाही, एकदम भारी. आणि तुम्ही वर्षभर ठेवू शकता, एकदम मस्त राहतं ते. अजून याला थोडंसं आटवावं लागेल, आणि हे पण शिजून जातील त्याच्यात. अशा मस्त एक एक पाकड्या मोकळ्या राहतात या पूर्ण. हे पहा, आपलं लोणचं झालेलं आहे आता. आणि कसं झालं ते पहा, हा जो गूळ आहे ना, पूर्ण असे बुडबुडे झाले आणि घट्ट झाला पहा. हे पहा, घट्ट झाला. आणि हे पहा, आपले हे काप जशाच्या तशी राहिली. आणि आता आपण काय करू, तुम्हाला काढून दाखवते. हे पहा, आणि कसं वाटलं. एक बरणीत भरायचं मस्त, काचेची असो या प्लास्टिकची. मस्त स्वच्छ धुवून घ्यायची, गार करून त्याच्यात टाकून द्यायचं. हे पहा, मस्त काप राहिली जशाच्या तशी, नाही असं हे झालं, मोकळ्या पाकड्या झाल्या नाही काही. आणि रसाही घट्ट झाला मस्त. तुम्हाला जसं लागलं तसं घ्यायचं. हे पहा, आणि आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा प्लीज. परत तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं लोणचं. हे पहा, आणि खायला खूप चविष्ट. आणि लाईक शेअर कमेंट पण करा. कसं मस्त अख्ख्या खापा राहिल्या, गरम येते, चटका लागतो. हे पहा, हाताला एकदम चिप चिप झालं मस्तपैकी. आवडलं तर सबस्क्राईब करा.